मला क्रिकेटर व्हायचं होतं. ओके. नाही, खरं सांगतो, मी लहानपणापासून बुद्धिबळ आणि कबड्डी सोडलं. हां. कारण तेवढी बुद्धीच नव्हती आणि कबड्डी एवढं तेवढं शरीर नव्हतं. त्याच्यामुळे बुद्धिबळ आणि कबड्डी सोडलं. तर मी शाळेमध्ये प्रत्येक खेळामध्ये मी भाग घ्यायचो आणि तो मी छान खेळायचो. म्हणजे क्रिकेट असू देत, बॅडमिंटन असू दे, व्हॉलीबॉल असू देत हं, किंवा खो-खो असू हं, दे. हं. या सगळ्या खेळांमध्ये मी भाग घ्यायचो आणि माझं स्वप्नच होतं, की मला क्रिकेटरच व्हायचंय ओके. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न सुद्धा हं, करायचो. म्हणजे 8वी-9वी ला असताना मी एका अकॅडमीमध्ये जायचो परभणीला. तर तिथे मी छान क्रिकेट खेळायचो. पण झालं असं, की एका स्पर्धेला जायचं होतं आणि त्या स्पर्धेच्या आधीच माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझा डावा हात इथून इथपर्यंत पूर्ण फाटला. अरे बाप! हो, मला 10 टाके तिथे, पण त्याच्यामुळे ते जाता आलं नाही. मग ते कुठेतरी असतं ना, की आपल्या बालमनावर कुठेतरी एक छोटासा परिणाम होतो, हं. की अरे मला नाही जाता नाही आलं. जात आहे. पण एक परिस्थिती पण असते. त्यावेळेस परभणीला इतकं काय म्हणूया त्याला कमर्शियलही वातावरण नव्हतं किंवा जसं एक्सपोजर हं, मिळतं मुंबई, हं, पुण्यासारख्या ठिकाणी, हं. तसं एक्सपोजरही फारसं नव्हतं. त्याच्यामुळे ते स्वप्न थोडंसं मागे पडलं. मग नंतर 10वी पूर्ण केली, शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन सुद्धा माझं परभणीलाच झालं ओके. आणि त्याच्यानंतर 2010 ला आमच्या बाबांची बदली मुंबईत झाली. हो. तोपर्यंत ताईचं लग्न झालेलं होतं. संकर्षणची सुद्धा 2009-10 पासून मुंबईत फेराफेरी सुरूच हं, झाली होती. हं. कारण त्यांनी 2009-10 साली मला असं वाटतं महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाची कॉम्पिटिशन हो, आली होती. हो. त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता आणि त्याच्यात तो सिलेक्ट झाला होता. त्याच्यावर त्याच्या मुंबईच्या चक्रा सुरू झाल्या होत्या. सुरू झालं. म्हणाले, की चला आता संकर्षणही तिकडेच जातोय, माझी पण बदली झालीये. अधोक्षजचंही हं, शिक्षण पूर्ण हं, झालेलंच आहे हं. ग्रॅज्युएशनपर्यंत. मग आपण सगळेच जाऊया. बरोबर. मग तिथे 2010 ला आम्ही मुंबईत शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर म्हणलं तसं माझं काही आधी ठरलेलं नव्हतं. म्हणून हं, मी 1-2 ठिकाणी नोकरी सुद्धा केली. एका कंपनीमध्ये मी ज्युनियर अकाउंटंट म्हणून काम हं. करायचो. पण तिथे काही फारसा रमलो नाही आणि त्याच्यानंतर आता काहीतरी करायला पाहिजे ना, पैसा कमवण्यासाठी. आता आपण मोठे झालो आहोत. बरोबर. घरच्यांची पण अपेक्षा असते, की जबाबदारी. मुलांनी काहीतरी हं. नोकरी वगैरे करावी. मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये इन्शुरन्स एजंट म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. हो. मी दारोदार पॉलिसीज विकत फिरायचो. म्हणजे मी मॉलमध्येच पॉलिसीज विकलेल्या आहेत, सोसायटीमध्ये जाऊन पॉलिसी विकलेली आहे, ऑफिसेसमध्ये जाऊन सुद्धा पॉलिसीज विकलेल्या आहेत. आता आणि जसे हं, सेल्समनना किंवा पॉलिसी हं, हं. एजंट्सना अनुभव येतात तसे अनुभव आलेले आहेत. कोणी छान ट्रीट करायचं, कोणीतरी सोसायटीमधून हाकलून द्यायचं. ती मजा यायची. पण तो एक अनुभव म्हणून मी घेतला. पण नंतर म्हणलं, की यार हे काय मला झेपत नाहीये आणि लहानपणापासून मी म्हणालो तसं हं, हं. एकांकिकांमध्ये, राज्यनाट्य हं, स्पर्धांमध्ये मी कामं केलेली होती. हं. म्हटलं, की एक प्रयत्न करून बघूया, स्वतःला थोडासा वेळ देऊया आणि जर का जमलं तर आपण हे कंटिन्यू करूया. म्हणून 2015 पासून मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मग हळू-हळू एक काम मिळत गेलं आणि आता जरा व्यवस्थित आहे. पण मला ना एक प्रश्न विचारावासा वाटतो त्या हं, मुलाला, हं. ज्याचं म्हणजे स्वप्न होतं की हो, क्रिकेटर हो, हो, बनायचं आणि हो, त्याच्यासाठी मेहनत. हो. सो तो क्रिकेटर मुलगा हां. त्याने इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा विकणं हो, आणि हो, ह्या सगळ्या गोष्टींचं काम केलं. हो. कुठे गिल्ट किंवा रिग्रेट नाही वाटत का? नाही, असं नाही वाटत. मला ना असं वाटतं, की ह्या सगळ्या गोष्टी ना विधिलिखित असतात. आपल्याला जे आपल्या विधिलिखित लिहिलेलं हं, आहे, ती सटवाई येऊन 5व्या दिवशी जे आपल्या कपाळावर लिहून जाते ना, तेच आपल्या आयुष्यात घडतं आणि मला असं वाटतं, की ते फॉर्च्युनेटली, अनफॉर्च्युनेटली ते सगळं वेळेवर योग्य होतं. आता मी तुला सांगतो, जसं हं. मी म्हणालो, की मी लॉन टेनिस खेळायचो. हां. तर एकदा झालं असं, मी 11वी होतो. 11वी असताना नांदेडला हं. डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या स्पर्धा होत्या ओके. आणि मी लॉन टेनिस उत्तम खेळायचो. मी तिथे नांदेडला गेलो, हं, त्या हं. स्पर्धामध्ये भाग घेतला आणि तिथे 1-2 मॅचेस मी जिंकलो. पण नंतर जिंकल्यानंतर पुढच्या लेव्हलला जाण्यासाठी तुम्हाला त्यांचं सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं आणि ओके. ती तिथल्या म्हणजे अकॅडमीच्या म्हणा किंवा कॉलेजतर्फे मी जर का खेळत असेल तर कॉलेजच्या जे शिक्षक असतात, हं, हं. खेळाचे शिक्षक, त्यांची जबाबदारी असते की त्याचं ते एलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणतात. ओके. ते त्या स्पर्धांमध्ये सबमिट हं. करायचं. मग सबमिट करायची ज्यावेळेस वेळ आली तर तिथले ते शिक्षक म्हणाले त्या अकॅडमीचे, की "अरे, तुझं सर्टिफिकेटच सबमिट केलेलं नाहीये." म्हटलं, "सर मला माहितीच नाही." ते म्हणे, "तुझ्या शिक्षकांची जबाबदारी की त्यांनी ते सर्टिफिकेट सबमिट केलं पाहिजे." मग त्यावेळेस काही मोबाईल वगैरे असे नव्हते. मी एका एस-टी-डीवर गेलो, पीसीवरून सरांना फोन केला. हं. म्हटलं, "सर अहो माझं सर्टिफिकेट सबमिट झालेलं नाहीये. मी मॅचेस जिंकलेलो आहे. पण तरी सुद्धा मला पुढे जाऊ देत नाहीयेत." ते सर म्हणाले, की "अरे, मी विसरलो म्हणे तुझं सर्टिफिकेट सबमिट करायचं." म्हणलं, "यार हे काही बरोबर नाही यार. आपण 2 मॅचेस जिंकलेलो आहोत आणि तरी आपल्याला पुढे जाता येत नाही." मग ते समोरचा जो मुलगा जो हरला होता, त्याने ऑब्जेक्शन घेतलं. हं. की आज जरी मी जिंकलो नसतो तरी ह्याचं सर्टिफिकेट नाही, मग ह्याला तुम्ही डिबार्ट करा, ह्याला काढून टाका. मग मी मॅचेस जिंकलेलो असताना मला काढून टाकलं आणि तो हरलेला असताना तो पुढच्या लेव्हलला गेला कारण त्याचं सर्टिफिकेट सबमिट झालं होतं. मग ते मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं. म्हटलं पण चला ठीक आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात यायचं होतं ना, ह्या क्षेत्रात यायचं होतं म्हणून तिथे आपण नाही जाऊ शकलो. पण आता इथून पुढे जर का मला ह्या क्षेत्रात एखादा क्रिकेटर किंवा लॉन टेनिस खेळाडूची जर का भूमिका मिळाली, तर मला ते कामी येईल.
असा आपण विचार करायचा आणि पुढे जात राहायचं. त्याच्यामुळे त्याचा असा गिल्ट अजिबात नाहीये मला. म्हणजे डेस्टिनीने ह्या क्षेत्रामध्ये एक्झॅक्टली जे असे जयाच्या भाळी तयास ते मिळे त्रिकाळी, हे वाक्य लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं.